नांदेड जिल्हा कृषी विभागामार्फत सांस्कृतिक स्पर्धा व विविध क्रीडा स्पर्धेचे इथं आयोजन करण्यात आलेले आहे। यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील जे आपले 16 तालुके आहेत त्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकार्यालय या सर्व तालुक्यातील कर्मचारी यामध्ये सहभागी झालेले आहेत। यामध्ये विविध प्रकारचे खेळ जसे की सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ याचा इथं प्रदर्शन होणार आहे। त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी शेवटच्या दिवशी इथे सांस्कृतिक कला प्रदर्शन इथं होणार आहे, ज्याच्यामध्ये विविध गुण प्रदर्शन जसे की कविता वाचन, गायन, गीत गायन स्पर्धा, सामूहिक नृत्य, वैयक्तिक नृत्य या प्रकारचे सर्व कलांचं प्रदर्शन, जेणेकरून आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये जे काही कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव मिळावा। एखादा कर्मचारी हा खेळामध्ये एखादा पारंगत असेल त्याचं याच्यामध्ये प्रदर्शन व्हावं यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये सर्व कर्मचारी स्वयंस्फूर्तीने याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आता या ठिकाणी संपूर्ण जे 16 तालुके आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांच्या प्रत्येक तालुक्याचं इथं पथसंचलन होणार आहे। त्यामध्ये विविध देखावे त्यामध्ये करणार आहे। जसे की किनवट तालुक्याने या ठिकाणी जी पंढरपूरची जी यात्रा आहे त्यानिमित्त जे वारकरी आपले वारकरी संप्रदाय जिथं पंढरपूरला जातात विठ्ठलाच्या दर्शनासाठी, त्याचा देखावा आज आम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत इथे करण्यात आलो आहे। किनवट जगद्गुरू तुकोबा महाराज त्या काळामध्ये म्हणजे 1600 शतकामध्ये रंजल्या गांजल्या जे लोक आहेत, शेतकरी वर्ग आहेत, त्यांना म्हणजे जे हे आहेत रूढी अंधश्रद्धा, रूढी परंपरा याच्यातून मुक्त करण्यासाठी ते सतत मार्गदर्शन करत होते। त्यामध्ये त्यांनी म्हणजे भोंदू जे महाराज आहेत त्याच्यावर परखड मत जगद्गुरू तुकोबा महाराज व्यक्त करायचे। तर या काळामधले जे लोक आहेत हे आताचे जे महाराज वगैरे आहेत त्याच्यापासून कुठेतरी सावध राहिलं पाहिजे, असं याच्यातून लोकांनी बोध घेतला पाहिजे। आम्ही तालुका कृषी कार्यालय किनवट इथून आलो आहे। आम्ही आंध्रा बॉर्डरवर आहे, त्यामुळं आम्ही आंध्रा लुकचं करून आलो इथं, आणि दिंडी आहे म्हणून आम्ही तुळस घेऊन आलो इथं। पंढरपूरला जायचं आहे आम्हाला आता। बरं आज जे कृषी महोत्सव आहे यामध्ये तुमच्या कोणत्या विभागात आणि कुठल्या तालुका वगैरे? आम्ही नांदेड जिल्हा किनवट तालुक्यावरून आलो आहे। कृषी जे सादरीकरण करत आहे याचं महत्त्व काय सांगू शकता? म्हणजे आम्ही जे वर्षभर काम करतो तर ह्याचा ताणतणाव म्हणून 3 दिवसासाठी आम्हाला मनावर जे आपला परिणाम होतो तर त्याच्यात विरंगुळा म्हणून आम्ही आलेलो आहे इथं।